ठाण्यातून शिवसेना लढण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अमरावती, गडचिरोली, सातारा भाजपच्या वाट्याला याची माहिती आहे। तर माढ्याची जागा ही बदलली जाणार नाहीये। ते रामटेक जागेवर शिवसेना उमेदवार बदलण्याची चर्चा आहे। त्यामुळे कृपाल तुमाने यांची उमेदवारी आता धोक्यात आहे। कोल्हापूरचं तिकीट सेनेच्या संजय मंडलिकांनाच मिळेल असंही सूत्रांनी सांगितलंय। महायुतीची दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेला एक जागा मिळणार असल्याची शक्यता आहे। यापूर्वी दक्षिण मुंबईची जागा ही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी 2 वेळा लढवली आहे। त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळणार की राज ठाकरे आता दुसऱ्या कोणाला मैदानामध्ये उतरवणार याबाबत उत्सुकता आहे। मविया उदयनराजेंना साताऱ्यामधून बिनविरोध निवडून आणत असेल तर आम्ही देखील शाहू महाराजांबाबत विचार करू असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला। शाहू महाराजांच्या घरात अनेकांनी यापूर्वी निवडणुका लढवलेल्या आहेत आणि एकमेकांविरोधात सुद्धा लढवलेल्या आहेत। त्यामुळे हे राजकारण असल्याचं त्यांनी सांगितलं। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी आपल्याला मुंबई दिल्लीला जावं लागलं नाही हे जिवंत लोकशाहीचं लक्षण असल्याची प्रतिक्रिया शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये दिली। आपण निवडणूक लढवावी हा जनतेचा रेटा होता असंही त्यांनी सांगितलं। आपलं हिंदुत्व शिव शाहू विचारांचं असल्याचं शाहू महाराजांनी यावेळी स्पष्ट केलं। उदयनराजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून होते। मात्र त्यांना भेट मिळत नसल्यानं आम्हाला वाईट वाटत असल्याचं माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले। राजे आणि राज्यसभेचे सदस्य असून सुद्धा भेट मिळत नसेल तर उदयनराजेंनी सबुरीनं घ्यायला हवं असं नरेंद्र पाटील म्हणाले। साताऱ्याची जागा अजित पवारांकडून भाजप घेणार आणि त्या जागेवर भाजपकडून उदयनराजे लढणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीमध्ये फडणवीसांनी उदयनराजेंची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्याबरोबर चर्चा केली। उत्तर मध्य मुंबईतला उमेदवारीचा तिढा अखेर मिटण्याची शक्यता आहे, कारण भाजप पुन्हा एकदा विद्यमान खासदार पूनम महाजन यांनाच उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पूनम महाजन या मतदारसंघाचं 10 वर्षांपासून प्रतिनिधित्व करतात। रायगडमध्ये महायुतीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। महायुतीचा धर्म पाळा अन्यथा तुमचा कडेलोट होईल असा इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंना दिला। शिवसेना जिल्हा कार्यकारी मेळाव्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला। राष्ट्रवादीनं चुकीचे मनसुबे बाळगू नयेत असा इशारा थोरवेंनी दिला। रायगडमध्ये महायुतीत अजूनही धुसफूस सुरूच आहे। ज्यांनी सुनील तटकरेंचं काम केलं त्यांचा राजकीय बळी तटकरेंनीच घेतल्याचा आरोप आमदार पुत्र विकास गोगावले यांनी केला। आता तटकरेंना लोकसभेसाठी मदत हवी असेल तर कोकण विधान परिषदेची जागा शिवसेनेला देण्याची गॅरंटी त्यांनी घ्यावी अशी मागणी विकास गोगावले यांनी केली। यवतमाळमध्ये शिंदे गटाच्या निरीक्षकांनी मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार कोण याबाबत संभ्रम आहे, तर उमेदवार आपल्यालाही माहीत नाही। मात्र जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचे संदेश निरीक्षकांनी दिले।